सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, मुंबई शहराशी एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सभापती महोदय शासनाने आणि विशेषतः महानगरपालिकेने हा सेंट्रल पार्क म्हणून घेऊन घोषित करण्याचं काम केलंय. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्याला घेऊन जावं लागेल, म्हणूनच त्याला आपण सेंट्रल पार्क म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आपण तुलना पण देखील केलेली आहे की युएसच्या धर्तीवरती, युएस मध्ये सेंट्रल पार्क कसं आहे, लंडनला हाईड पार्क कसं आहे त्याच्या बाबतीतला आपण केलेलं. पण सभापती महोदय, की मुळामध्येच शासनाला नेमकं काय करायचं हेच समजत नाहीये किंवा महानगरपालिकेला. त्याला कारण असं आहे सभापती महोदय की रेसकोर्स ही मोकळी असलेली जमीन आणि मोकळ्या जमिनीमध्ये सर्वसामान्य माणूस कधी येऊ शकतो, कधी तिकडे फेरफटका मारू शकतो, एक्सरसाइज करू शकतो किंवा वॉक करू शकतो, जॉग करू शकतो. आणि असं असताना सभापती महोदय, सेंट्रल पार्कच्या नावाखाली आता आपण लंडन आहे सारखं एक आहे आपण म्हणणार आहात, मुंबई आहे म्हणून त्याला फूड कोर्ट देणार आहेत. सभापती महोदय, दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय, ते सादरीकरण करण्यासाठी आपण हा खुला सादरीकरण केलं पाहिजे होतं आणि निविदा काढून घेऊन कोण चांगला जर आर्किटेक्ट असेल त्याला दिलं पाहिजे. सभापती महोदय, माझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे, हाफिज कॉन्ट्रॅक्टरने हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता हे हाफिज कॉन्ट्रॅक्टर काय सरकारचा किंवा महानगरपालिकेचा जावं लागलंय का आणि त्याला जास्त समजते म्हणून घेऊन त्याचं प्रेझेंटेशन घेतलं गेलं का? आणि राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेझेंटेशन घेत आहेत. मी समजू शकतो अधिकाऱ्यांना त्यांनी दिलं, हरकत नाही. सभापती महोदय, या प्रेझेंटेशन मध्ये सेंट्रल पार्कच्या नावाखाली अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत. पार्क ट्रायल्स दाखवलेले आहेत, फॉरेस्ट ट्रीज दाखवलेले आहेत. पण यापेक्षाही दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय, जॉगिंग ट्रॅक किंवा बाकी गोष्टी असते तर ठीक आहे, बॅडमिंटन कोर्ट पण, क्लब एरिया पण, फूड कोर्ट पण. मग सभापती महोदय, आपण सर्वांनीच आश्वासित केलं होतं की रेसकोर्सची ही मिळालेली जागा खूप वर्षानंतर मिळाली आहे. त्या शासनाने त्या महानगरपालिकेने खूप आग्रही रीतीने घेऊन घेतलं आणि नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं. असं असताना या जमिनी मोकळ्या न ठेवता सभापती महोदय, सेंट्रल पार्कच्या नावाखाली खासगीकरण करून घेऊन व्यवसायीकरण करायचं काम चाललंय का सभापती महोदय? सभापती महोदय, दुसरा महत्वाचा विषय याला जोडून आहे की कोस्टलला आता आपण सभापती जेटी बांधलेली आहे. आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाला आपण लेखी दिलेले की आपण कुठचं कमर्शियलायझेशन तिकडे करणार नाही, फक्त रस्त्यासाठी वापरलं जाईल. आता तिकडे एक जेटी तयार केली जाते वरळीची आणि ती जेटी तयार करत असताना त्याच्यावरती हेलिपॅड, आणि हेलिपॅड पण कोणला द्यायचं काम चाललंय सभापती महोदय? रेमेंडच्या कंपनीला देण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे रेमेंडच्या लोकांसाठी, म्हणजे एक तर तुम्ही अडाणीच्या घशात धारावी घातली, अंबानी आहेतच तिकडे, त्यांच्या डोक्यावरती हेलिपॅड करा. आणि सभापती काय गरज आहे सभापती हेलिपॅडला? अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती रेसकोर्सला ऑलरेडी आहे ना, ऑलरेडी रेसकोर्सला आहे. आणि सभापती महोदय, रेमेंडला तुम्ही देताय कशावरती? किंवा त्यांनी फक्त तिकडचं जेटी व्यवस्थित बनवावी आणि 50% शेअरिंग मध्ये. आता तिकडे तुम्हाला हेलिपॅड बनवायला काय जेटी लागणार आहे तुम्हाला, कॉन्क्रिटीकरण का नाही तुम्ही स्वतः करताय सभापती महोदय? आणि म्हणून सभापती महोदय, हे अत्यंत संशयास्पद होतोय. आणि त्याही पेक्षा आता त्यांना अनुभव जास्त आहे ना, ते जिकडे उतरतात ते हेलिपॅड शिवाय उतरतच नाहीये. आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे. नाही, आणि आम्हाला अभिमान आहे, का होऊ नये? राज्याचा उद्योग मंत्री तिकडे जायलाच पाहिजे, त्यामध्ये वाद नाही. पण अवघ्या सभापतीमध्ये 10,000 20,000 रुपये खर्च करून पण आपण हेलिपॅड पीडब्ल्यूडी कडनं बनवू शकतो. म्हणून माझी हरकत अशी आहे की आपण स्वतः का करत आणि काय गरज आहे सभापती? सभापती महोदय, तिकडच्या 102 आर्किटेक्टनी हे जे सेंट्रल पार्कला तुम्ही जे खाली अंडरग्राऊंड करून घेऊन जे बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, क्लब बनवणार आहेत फूड एरियावर, त्याला विरोध केला. का केलेला आहे? तर हे वॉटर बेड्स आहे. या साऊथ मुंबईमध्ये हे एवढे मोठे वॉटर बेड्स आहेत, तुम्ही त्याला कॉन्क्रिटीकरण करून घेऊन खालनं सबवे कोस्टलला जोडून घेऊन तुम्ही केलं तर हा वॉटर बेड तुम्ही कायमस्वरूपी नष्ट करणार आहात. आणि म्हणून ते मोकळेच वॉटर बेड राहिले पाहिजे, पूर्ण खालपर्यंत जायला पाहिजे. असं असताना पण सभापती महोदय, हे सेंट्रल पार्क आणण्याचा घात घालण्यात जात आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आता कोणीतरी अधिकारी आला, त्याच्या डोक्याला काय वाटलं मी असं करीन, तो आले तर असं करीन, हे न करता हे जेवढे आर्किटेक्ट्स आहेत, जेवढे मुंबईकर आहेत, त्या सर्वांना पब्लिक डॉमेन मध्ये ठेवून तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेतले पाहिजे. आता तुम्ही 5 मार्चला फक्त एक प्रेझेंटेशन दिलं आणि एक प्रेझेंटेशन त्या रेसिडेन्शियलला दिलं, ते तिकडच्या सोसायटीचे विरोध करतात, बाकी तो विषय झाला नाही. माझी आग्रही विनंती राहणार आहे की या सेंट्रल पार्क बाबतीत ही मोकळ्या जमिनी आहेत, मोकळ्या राहायला पाहिजे. कुठच्याही प्रकारे कमर्शियलायझेशन आपण करणार नाही, हे आपण खबरदारी घेणार आहात का? एक हेलिपॅड हे न रद्द करून ऑलरेडी रेसकोर्सला आहे ना, तर कारण काय दिला जातो सिव्हिल एव्हिएशनला की ते रेसकोर्स मध्ये उतरताना ते हवा कधी अशी असते तशी असते,
काय गरज आहे सभापती? रेसकोर्स मध्ये तुमच्याच महानगरपालिकेची जागा आहे, तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही घ्या ना ते ताब्यात. का घेऊ शकत नाही? ते RWTCI कडे आहे म्हणून तुम्ही करत नाही का? म्हणून सभापती 2. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सभापती महोदय, की ह्यालाच आधार घेऊन BRTC तुम्ही केली. बेस्टची व्यवस्था करत असताना कोस्टल रोड मध्ये सर्वसामान्य माणसाने पण त्याचा वापर करावा म्हणून BRTC, ज्याला बस रॅपिड टर्मिनल म्हणतो, अजून मला सांगावं लागेल की फक्त रेव्हेन्यूच्या समोर तो टर्मिनल केलं जात नाही. त्याला कारण असं आहे की तिकडच्या रेसिडेंटचा विरोध आहे. म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये टर्मिनल आहेत, आमच्या इकडे जे असलेल्या झोपडपट्ट्या तुम्ही स्थलांतर करून तिकडे बनवतायत. एका बाजूला बेस्टच्या काय होतं हे मी सांगायची गरज नाही. नवीन बेस्टची आपण बसेस आणणार आहोत ते होत नाही. म्हणून माझा सभापतीमध्ये तिसरा प्रश्न आहे, 3 स्पेसिफिक प्रश्न आहे की एक सेंट्रल पार्कच्या बाबतीतला होता, दुसरा मी हेलिपॅडच्या बाबतीत बोललो, आणि तिसरा बेस्टला अजून सक्षमीकरण करण्यासाठी खाजगीकरण न करता सिटी फ्लो वेळ द्यायला त्या बेस्टसाठी पण आपण काय उपाययोजना करणार आहात आणि काय धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहात? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सचिन भाऊनी सेंट्रल पार्कच्या संदर्भामध्ये, जेटीच्या संदर्भामध्ये आणि बेस्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. पण हा प्रश्न उपस्थित करत असताना ते अदानींपर्यंत पोहोचले, ते अंबानींपर्यंत पोहोचले आणि ते गौतम सिंघानियांपर्यंत देखील पोहोचले. अदानींचा जो धारावीचा प्रोजेक्ट सचिन भाऊ चालू आहे, हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या मुंबईतला झोपडपट्टी झोपडपट्टी मुक्त झाला पाहिजे आणि त्याचं झोपडपट्टी पुनर्वसन होऊन तो स्वतःच्या घरामध्ये गेला पाहिजे. ही भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली असेल तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही. दुसरं, त्यांनी अंबानींचं नाव घेतलं. आता अंबानींचं नाव घेतल्यानंतर मी अनेक गोष्टी सचिन भाऊ या ठिकाणी बोलू शकतो, पण मला बोलायचं नाही. अंबानीच्या लग्नाला कोण कोण जातं, अंबानींच्या लग्नामध्ये कोण कोण नाचतं, नाही, मी तुमचा आदर करतोय. तुम्ही अंबानींचं नाव घेतलं म्हणून सांगितलं. सांगतो ना, तेच सांगतो. मी तुमच्याबद्दल काहीच आक्षेप घेतला नाही, फक्त नावाचा खुलासा करतो. अदानींच्या बाबतीमधलं झालं, अंबानींच्या बाबतीमध्ये झालं आणि गौतम सिंघानियांच्या बाबतीमध्ये देखील इथे चर्चा झाली. पण हे सेंट्रल पार्क जे आहे, हे सेंट्रल पार्क हे शासनाचा असा मानस आहे की अमेरिकेतलं जे सेंट्रल पार्क आहे किंवा UK मधलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं असावं आणि जगातलं सगळ्यात चांगलं सेंट्रल पार्क म्हणून मुंबईमध्ये पर्यटकांनी ते बघायला यावं, त्याचा वापर करावा म्हणून महायुतीच्या सरकारनं हे सेंट्रल पार्कचं धोरण अवलंबलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आर्किटेक्ट कोण आहे, आर्किटेक्ट कसा आला, ह्याला पूर्ण प्रोसिजर राबवलेली आहे. जगातले सगळ्यात चांगले आर्किटेक्ट याच्यामध्ये यावेत हीच प्रक्रिया राबवली गेली आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट त्याच्यामध्ये आले. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ते कसं असावं, काय असावं, याच्यामध्ये नक्की तुमच्या देखील सूचना घेतल्या जातील ना. आज आर्किटेक्चरनं सगळा प्लॅन बनवलाय म्हणजे तो फायनल झालाय अशातला भाग नाही. मुंबईच्या सगळ्या पाहिजे तर आपण लोकप्रतिनिधींकडनं लेखी प्रस्ताव घेऊन त्याच्यामध्ये अजून काय करावं लागेल या सूचना आपण नक्की आर्किटेक्टना देऊ आणि महानगरपालिकेला देखील देऊ. पण हे सगळं करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी आपण सांगितल्या की जेटी बांधली जाते आणि जेटी देखील त्याचं व्यापारीकरण करण्यासाठी त्याचं PPP मॉडेल राबवलं जातंय. हा खरं तर आक्षेप आहे. आता एखादा मुंबईतला प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर कायमस्वरूपी त्याचं व्यापारीकरण होतंय हे सांगणं म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आली की मुंबई गुजरातला नेऊन जोडतोय हे सांगण्यासारखं आहे. त्याच्यामुळे कुठेही व्यापारीकरण होत नाही. म्हणून मी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की सरकार हे सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढे जाणारं सरकार आहे. त्याच्या मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी या सेंट्रल पार्कच्या बाबतीमध्ये लेखी जर सूचना दिल्या तर त्याचा देखील चांगल्या सूचनांचा अंतर्भाव याच्यामध्ये कसा करायचा हे देखील नक्की शासन म्हणून आपण बघू. टोटल क्षेत्रफळ जे आहे ते 8,55,198 चौरस मीटर भाऊ याचं सगळं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये मी जास्त आता खोलात जाऊन सांगत नाही की किती ते महानगरपालिकेकडे आहे, किती शासनाकडे आहे, किती रेस्कोरकडे आहे, हे सगळे MOU झालेले आहेत. परंतु एक मात्र नक्की आहे ज्याचा उल्लेख भाऊनी या ठिकाणी केला की 102 लोकांनी याला विरोध केला. नक्की विरोध केलेला आहे 102 लोकांनी, पण त्याच्यावर एकाचीही सही नाही. मुद्दा असा आहे की ठीक आहे 102 म्हणजे तसं ते निनावी पत्र आल्यासारखं आहे. 102 लोकांनी विरोध केला, 110 लोकांनी विरोध केला, पण त्याच्यावर कुठेही एकाची सही नाही. तरी देखील त्याच्यामध्ये ती प्रोसिजर योग्य राबवली की नाही हे देखील मनपानं बघितलं, शासनानं देखील बघितलं आणि म्हणून मी सांगितलं की याच्यामध्ये अन्य काही जर सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात आपण महानगरपालिकेकडे द्याव्यात किंवा शासनाकडे द्याव्यात. चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव नक्की याच्यामध्ये केला जाईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये या कुठच्याही इमारतीचं, कुठच्याही जागेचं व्यापारीकरण होणार नाही हे आश्वासन आणि वचन या सभागृहामध्ये मी देतो. प्रवीण भाऊ दरेकर. सभापती महोदय, राज्य सरकार